ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो माजी मान्यवर व पातोंडा ग्रामस्थांचं मी प्रशांत शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. ज्या आईने आणि ज्या ममतेने या गावाला अनेक ज्या आईने आणि ज्या मातेने या गावातून अनेक अधिकारी घडवले त्या आई आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मातृत्व ज्या बापाने आपलं आयुष्य जगत असताना आपला मुलगा चांगल्या दिशेला कसा जाईल, आपला मुलगा या देशाचं राज्याचं आणि गावाचं नाव मोठं कसं करेल यासाठी बापाने अहोरात्र आपल्या मुलावर लक्ष दिलं. असे सर्व आदरणीय पालकवर्ग. खरं तर स्टेजच्या पाठीशी एक अभ्यासिका आहे. या अभ्यासिकेत आधीच्या 5 मिनिटापूर्वी त्या अभ्यासिकेत प्रवेश केला. ती अभ्यासिका म्हणजे CDI अभ्यासिका 1995 पासून त्याची सुरुवात आहे. आदरणीय सर ज्यांचं कितीही वंदन आणि कौतुक केले तरीही ते कमीच ठरेल असे आदरणीय दीपक पाटील सर उपअभियंता यांनी ही अभ्यासिका पूर्ण आपल्या हातात घेऊन अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेतून आदर्श आत्माला उपस्थित सर्वांचे लाडके आमदार म्हणजे मंगेश दादा चव्हाण दादांबद्दल लिहिलेल्या 4 ओळी मी म्हणतो वाचतो त्या सर्वांनी समजून घ्याव्या, काळजीपूर्वक ऐकाव्या अशीच मी सर्वांना विनंती करतो. मंगेश दादा म्हणजे पितुरी नदीला आलेल्या पुरापासून वाचण्याचा सहारा आहे. मंगेश दादा म्हणजे कार्यकर्त्यांच्या उपकाराची जाण ठेवणारा दाता आहे.
मंगेश दादा म्हणजे धावपळीच्या जीवनात लोकांना सांस्कृतिक कार्यक्रमातून देणारा आनंद आहे. मंगेश दादा म्हणजे शिवनेरीच्या माध्यमातून अनेकांना घर देणारं समाधान आहे. मंगेश दादा म्हणजे संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीची इमर्जन्सी हेल्पलाईन आहे. मंगेश दादा म्हणजे तालुक्यातील गरीब बहिणीच्या मुलीच्या लग्नात उभा राहणारा मनाने श्रीमंत असणारा भाऊ आहे. मंगेश दादा म्हणजे चाळीसगाव तालुक्याची आणबाण शान आहे. आदरणीय दादांना मी स्थान स्वीकारावं. आदरणीय दादांनी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलं. त्यामुळे मी मायभूक या पुस्तकाच्या प्रकाशनाचे जे आयोजक आहेत त्यांच्या वतीने दादांचे मनस्वी आभार मानतो. भाग्य आमचे थोर होते आनंदाच्या क्षणाला, भाग्य आमचे थोर होते आनंदाच्या क्षणाला, भेट होती काळजाची पंढरीचा आज योग आला. चाळीसगाव नगरीचे सुप्रसिद्ध योगाचार्य तसेच चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव तसेच NMUचे माजी सिनेट सदस्य असलेले बाबासाहेब चंद्रात्रे यांना मी पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा उद्घाटक म्हणून घोषित करतोय. त्यांनी हा मान आपण स्वीकारावा अशी विनंती करतो. धन्यवाद सर. कार्यक्रमाचे अध्यक्ष व पुस्तक प्रकाशन उद्घाटक तसेच स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सर्वांनी टाळ्या वाजवत या दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपला टाळ्या ह्या आमच्या मनापर्यंत आनंद देऊन जातात आणि या स्टेजची आणि या कार्यक्रमाची नक्कीच शोभा वाढवता. मनस्वी धन्यवाद. कार्यक्रमाचे सर्व अध्यक्ष व योगाचार्य बाबासाहेब वसंत चंद्रात्रे तसेच सर्व प्रमुख मान्यवर. कर्तृत्वाच्या नभांगणावर नाव कोरले तुम्ही, कर्तृत्वाच्या नभांगणावर नाव कोरले तुम्ही, अलौकिक या बहुमानाला सलाम करतो आम्ही, अलौकिक या बहुमानाला सलाम करतो आम्ही. मी आता ईशस्तवनासाठी मी प्राजक्ता जगताप, ज्या की आयोजक असलेले केशव रमाकांत जगताप सरांच्या कन्या आहेत. त्या एक IT क्षेत्रात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत असताना त्यांनी आज ईशस्तवनाची जबाबदारी घेतली. त्यांना मी ईशस्तवनासाठी आमंत्रित करतो. कोणत्याही शुभ कामाची कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणपतीच्या आशीर्वादाने करतो. त्यामुळे मी आज गणेश वंदना तुमच्या सगळ्यांसोबत समोर इथे प्रेझेंट करणार आहे.
धन्यवाद ताई, आपण अशा ओंजळवाणीतून एक यशस्तवन सादर केलं आहे. यानंतरचा सत्कार मी आयोजक श्री केशव रमाकांत जगताप सरांना विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. आणि यांचा सत्कार करताना कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सर केशवराव रमाकांत जगताप, जे मायभूमी मायभू या पुस्तकाचे लेखक आहेत. धन्यवाद. खरं तर जगात दोन प्रकारची माणसं असतात, एक म्हणजे घेणारी आणि दुसरी म्हणजे देणारी. खरं तर जगात दोन प्रकारची माणसं असतात, एक म्हणजे घेणारी आणि दुसरी म्हणजे देणारी. घेणारी ही आयुष्यभर घेतच असतात आणि एक संकुचित आयुष्य जगतात, आणि दुसरी म्हणजे देणारी. देणारी आयुष्यभर देतच असतात आणि एक समाधानी आयुष्य जगतात. असंच समाधानी व्यक्तिमत्व म्हणजे माननीय बाबासाहेब वसंत चंद्रात्रे यांचा सत्कार आदरणीय संजय भास्कर पाटील हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय बाबासाहेब चंद्रात्रे यांनी सत्कार स्वीकारावा, तसेच आदरणीय संजय भास्कर पाटील यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहून या सत्कार सोहळ्याचं चैतन्य जिवंत ठेवावं असंच मी आपणास विनंती करतो. धन्यवाद सर. या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप देणारे व सुरुवातीपासून तर आज तागा कार्यक्रम जो काही चालला आहे त्याचे खंदेक समर्थक संजय भास्कर पाटील, माजी पंचायत समिती सभापती यांचा सत्कार मी प्रसाद केशवराव जगताप यांना करायला पुष्पगुच्छ देऊन संजय आबा यांनी आपला सत्कार स्वीकारावा ही त्यांना विनंती. आदरणीय रावते सरांबद्दल मी हेच म्हणेल. धन्यवाद सर. पातोंडा गावाचे सरपंच काशीनाथ सीताराम शिरसाट यांचाही सत्कार प्रसाद जगताप यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सरपंच साहेबांनी आयोजकांकडून सत्कार स्वीकारावा ही त्यांना विनंती. त्यानंतर पुस्तकाचे मार्गदर्शन संकलन सहकार्य करणारे जगन दामू माळी यांचा सत्कार केशव रमाकांत जगताप सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार आयोजकांतर्फेच करावा. यात शेंदफोडू निंबा पाटील यांचा सत्कार आयोजकांनी शेंदफोडू निंबा पाटील यांचा सत्कार करावा. त्यानंतर अशोक आत्माराम पाटील, काशीनाथ सीताराम शिरसाट, संजय पांडुरंग माळी, जगन्नाथ गोबर माळी, त्यानंतर विष्णू रोकडे, राजेंद्र सदाशिवराव त्यांचा सुभाष फकीरा महाजन, सुमनबाई रामदास पाटील यांचे चिरंजीव आले त्यांनी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. रेखा पांडुरंग महाजन यांचा सत्कार श्रीयुत मंगला केशवराव जगताप मॅडमांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय केशवराव रमाकांत जगताप सरांचा सत्कार निलेश बबनराव देशमुख हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विश्वासराव देशमुख, अनिल शामराव माळी, भगवान शामराव महाजन, प्रभाकर सोनू अमृतकर, गणेश भाऊ खैरनाथ, नितीन भाऊ पाटील यांचा सत्कार आयोजक करत आहेत. आर्यन पाटील सरांचाही सत्कार जगताप सर करत आहेत.
अजून एक मानाचा तुरा रोवतोय. उन्मेष हिलाल जगताप हे भारतीय सैन्यात कार्यरत असताना सिक्कीम येथे अतिवृष्टी झाली होती. 3 महिने पाण्यात राहून यांनी देशाची सेवा केली व त्या 3 तास पाण्यात होते. त्याचसोबत त्यांनी देशाची सेवा व स्वतःचा प्राणही वाचवला. सिक्कीम येथे अतिवृष्टी झाली होती त्यावेळी ते सुखरूप आता पातोंडा गावात आलेले आहेत आपले. त्यांचाही सत्कार आयोजकांतर्फे होतोय. आमदार साहेब या सैनिकाचा सत्कार करतात. उन्मेष हिलाल जगताप. जय जवान जय किसान या मी आपल्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती मायभू पुस्तकाचे लेखक आयोजक केशव रमाकांत जगताप सरांचा सत्कार मी निलेश बबनराव देशमुख यांना करण्याची. आदरणीय जगताप सर म्हणजे सामाजिक क्षेत्राची आवड, मातृप्रेमी, पितृप्रेमी, कुटुंब वात्सल्य, समाजासाठी अहोरात्र झटणारे, गरिबीचे चटके सहन असल्याने ते सर्वांसाठी आजही आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी पुढे असतात. आजच्या पिढीपुढे गत जीवनाचा आदर्श घेऊन आज आदरणीय जगताप सर जीवन जगत आहेत. अनेक गावांमध्ये आपण पुस्तक जाताना बघितलंय, पण गावावर पुस्तक लिहिणारा हा एक अवलिया म्हणजेच आदरणीय केशवराव जगताप सर. केशवराव जगताप सर यांच्या कार्याला आणि लेखनाला मी पुनश्च वंदन करतो. संजय पांडुरंग माळी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो. प्रसाद जगताप हे संजय पांडुरंग माळी यांचा सत्कार करतात. आदरणीय संजय भास्कर पाटील यांनी प्रास्ताविकसाठी स्टेजवर यायचंय. माजी सभापती पंचायत समिती चाळीसगाव आदरणीय संजय भास्कर पाटील. मी पातोंडा ग्रामस्थांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपाचा पातोंडा ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सरपंच काशीनाथ सीताराम शिरसाट हे ग्रामस्थांतर्फे आयोजितचे सत्कार मूर्ती या कार्यक्रमाची शोभा वाढविणारे मायभू पुस्तकाचे लेखक जगताप सरांचा सत्कार करतील अशी मी विनंती करतो. ग्रामपंचायतीतर्फे आपल्या ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सरपंच शिरसाट साहेब जगताप सरांचा सत्कार करतो. आदरणीय सर्व ग्रामस्थ पातोंडा यांचं मनस्वी आभार, अभिनंदन आणि कौतुक. कारण राहून देशाची सेवा करणारे सिक्कीम येथे त्यांचाही सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने होतोय. ग्रामपंचायतीचे सरपंच व तसेच संजय भास्कर पाटील यांच्यातर्फे उन्मेष हिलाल जगताप यांचा सत्कार पार पाडावा. केशव जगताप सरांचा सत्कार जगन्नाथ माळी यांनी करायचा आहे. माजी सरपंच पातोंडा ग्रामस्थ नागापूरलाही सरपंच होऊ शकतात इतकी ही ताकद. त्यासोबतच या पुस्तक लेखनासाठी यांनी खंबीर अशी साथ दिली व त्यांचाच तितकाच असा योग असलेला मंगला केशवराव जगताप यांचा सत्कार त्यांच्या स्नुषा ऋतिका जगताप या करतील अशी मी त्यांना विनंती करतो व मॅडमांनाही आपला सत्कार स्वीकारण्यासाठी विनंती करतो. राकेश बोरसे जगताप सरांचा सत्कार करतो. आता
या कार्यक्रमाचा शेवटपत्नीक असा सत्कार माजी पंचायत समितीचे माजी सभापती संजय भास्कर पाटील साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुखदेव राठोड सरांना विनंती आहे त्यांनी ही या कार्यक्रमातर्फे एक सत्कार स्वीकारावा. प्रसाद सरांना विनंती आहे की त्यांनी सुखदेव सरांचा सत्कार करावा. विठ्ठल मंदिर संस्थानातर्फे उद्धव आप्पा यांनी सरांचा सत्कार करावा ही त्यांची विनंती. दत्तू आप्पा व विद्ध अण्णा यांनी सरांचा सत्कार करावा. विठ्ठल मंदिर संस्थान. चाळीसगाव तालुक्याचे आमदार साहेब उभयंतांचा सत्कार करत आहेत. आता मी प्रास्ताविकासाठी पंचायत समिती चाळीसगावचे माजी सभापती संजय भास्कर पाटील यांना आमंत्रित करतोय. त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक घ्यावे. आपल्या आपल्या गावचे माजी सरपंच आपल्या शाळेच्या वतीनं तात्याचा सत्कार करतायत. कार्यक्रमाला अगोदरच खूप उशीर झालेला आहे तरी मी प्रास्ताविकामध्ये थोडक्यात आपल्या या पुस्तकाच्या संदर्भात आणि तात्यांनी केलेलं संदर्भात आपल्यासमोर 2 मिनिटात माझे विषय आपल्यासमोर ठेवणार आहे. आपल्या या पातोंड्या नगरीमध्ये मायभू या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या चाळीसगाव तालुक्याचे खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पेपरमध्ये प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल याच्यामध्ये आपण ऐकतो की खऱ्या अर्थानं या चाळीसगाव तालुक्यामध्ये विकासाची गंगा ज्यांनी आणली असे आपल्या सगळ्यांचे लाडके आपल्या गावाच्या शेजारचे हिंगोण्याचे सुपुत्र आपल्या चाळीसगाव तालुक्याचे आमदार माननीय मंगेशदादा चव्हाण व्यासपीठावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं या चाळीसगाव तालुक्याला असा सुपुत्र मिळाला की ज्या सुपुत्राने आपल्या आयुष्याची 75% वर्ष निष्ठुर पद्धतीने योगा हे शिक्षण या चाळीसगाव तालुक्याचं आरोग्य कसं चांगलं राहावं या दृष्टीने अनेक ठिकाणी अनेक व्यक्ती आणि अनेक पैलूमध्ये काम करणारा हा माणूस आहे. परंतु आज 94 बाबा 95 झाले का 94 90 वर्षाचा व्यक्ती आपल्या समोर बसलेला आहे आणि जवळजवळ 60 वर्षापासून योगा शिकवत आहेत चाळीसगावमध्ये. अतिशय प्रसन्न आहे असे योगाचार्य चंद्रात्रे बाबा व्यासपीठावर उपस्थित असलेले गावचे सरपंच काशीनाथ भाऊ माजी सरपंच ताई त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आमचे गुरु माळी सर त्यांनी खऱ्या अर्थानं या पातोंड्याचं नाव घाटावरती जाऊन या पातोंड्याचा सुपुत्र दुसऱ्या गावात जाऊन सरपंच होऊ शकतो. खऱ्या अर्थानं गाव नेतृत्व कर्तृत्व असेल तर नक्कीच आपण ते कुठेही असलो तर सिद्ध करू शकतो असे आमचे गुरु माळी सर व्यासपीठावर उपस्थित आहेत. आमचे मित्र मनीष भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या गावचे सुपुत्र शेणपूर दादा आपले जगन बापू व्हाईस चेअरमन मामा व्यासपीठावर आमचे अशोक दादा आबासाहेब माजी सरपंच नाना माजी आपले विद्यमान उपसरपंच माझे मित्र चाळीसगाव तालुका शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन भाऊ पाटील आमचे आर्यन बापू आणि त्या 6-7 महिन्यापूर्वी अतिशय मोठं सिक्कीममध्ये ढगफुटी झाली होती. आपण इथं पाहिजे ढगफुटी झाली तर आपल्या गावात पाणी घुसलं होतं आणि सिक्कीममध्ये कायमस्वरूपी ढगफुटी होते आणि तिथं आपला सैनिक हा आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या सगळ्यांचं संरक्षण करत असतो. अशा सैनिकाने 3 तास या ढगफुटीमध्ये राहून आपले स्वतःचे तर प्राण वाचवलेच परंतु ह्या देशासाठी आपली सेवा कायम कार्यरत ठेवली असे आपल्या गावचे सुपुत्र उमेश जगताप हे
आजच्या ह्या मायभू हे पुस्तक जे आहे ते खऱ्या अर्थानं मित्रांनो, मी आधीच सांगितलं की गुरु विष्णू, गुरु ब्रह्मा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै गुरुदेव नमः. म्हणजे ह्या गुरुने खऱ्या अर्थाने दोघं पती पत्नी शिक्षक शिक्षिका आहेत. आणि आपण खऱ्या अर्थाने या पातोंड्याचे भाग्यवान आहोत की हा परिवार जो आपल्या गावामध्ये जन्माला आला. आणि परिस्थिती खूप म्हणजे त्यावेळेच्या परिस्थिती जर पाहिलं की रमाकांत जगताप म्हटलं की माडीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध होते. आणि त्यांच्या कुळामध्ये जन्माला आला हा परिवार की ह्या परिवाराने खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये विद्यार्थी घडवले. आणि विद्यार्थी घडवत असतानाच माझ्या गावाचं माझं कुठेतरी देणं लागतं. गावाची नाळ कुठे कमी होऊ दिली नाही. आणि गावात प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहणारं, हिरिरीने प्रत्येकामध्ये सहभाग नोंदवणं. त्यांचा जो मित्रपरिवार आहे, राजू असतील, सुभाषभाऊ असतील, जगन बाप्पू असतील, म्हणजे संजू डॉक्टर असतील, या सगळ्या 7-8-10 जणांचा ही जी टीम आहे, अशोक दादा असून हे सगळे 10-12 जण की ज्यांनी खऱ्या अर्थानं ह्या गावाचा लौकिक जो तात्यांनी पुस्तकात लिहून ठेवला, या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या गावाचं आमचं कुठेतरी काहीतरी देणं लागतं. म्हणून या गावाचे सुपुत्र केशव रमाकांत शिंपी आज इतिहासामध्ये त्याची नोंद होणार. या पातोंड्यामध्ये आत्ताच महिन्यापूर्वी आपण एक नोंद केली, गाव बिनविरोध करून. आपल्या चाळीसगाव तालुक्याचे आमदार माननीय मंगेशदादा चव्हाण आणि गावातली सगळी प्रमुख मंडळी जी सगळी एकत्र आली आणि या गावात आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे. तात्या एक उल्लेख तुमच्या पुस्तकात राहून जाईल, जे गावात इतिहास नोंद झालेली आहे की गाव बिनविरोध झालं. ही एक नोंद या पुस्तकात राहील. आणि जर केव्हा कुठे भविष्यात तुम्हाला संधी मिळेल की हा सुद्धा या गावाच्या इतिहासात नोंद होणारी ही घटना घडलेली आहे अगोदर केली. तर अतिशय म्हणजे ह्या दोघंही पती पत्नीच्या बाबतीत केशव तात्या आणि त्यांची पत्नी हे दोघंही विद्याविभूषित आहेत. दोघंही अतिशय संस्कारी आहेत. आणि दोघांचेही मुलं सुनबाई हे अतिशय संस्कारी आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर इथं पाहिले असतील. तात्यांचा मुलगा, तात्यांची मुलगी IT मध्ये काम करतात, IT सेक्टरमध्ये काम करतात. तात्यांची सुनबाई अतिशय मोठ्या कंपनीत, दोघे सुनबाई आणि मुलगा जॉब करतो. एखाद्याला जर वाटलं असतं तर पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन आपलं आनंदाने जीवन जगले असते. आणि बहुतेक ठिकाणी आपण पाहिलं की जे सेटल झाले ते गावाकडे कधी गुंतून पाहत नाही. की गावात उन्हा आता परिस्थिती अशी आपण सगळे ग्रामीण भागातले डोळ्या काही जरी कोणी उन्हा नसल्यासाठी उन्हाचा पोरसं वळण बिगडी जात, गाड्या द्यावाला लागतात, शेतकऱ्यामध्ये कटाळा. परंतु ह्या कुटुंबाने अतिशय मोठ्या कुटुंबात जन्माला येऊन स्वतः अतिशय निष्णात असं शिक्षण घेऊन सगळ्या परिवारामध्ये मुलांना चांगल्या उच्च पदावर पोहोचून या गावाचं माझं काहीतरी देणं लागतं. म्हणून अतिशय सुंदर अशी कल्पना मायभू या भूमीत जन्मलेल्या या पुत्राचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. सगळ्यांनी एक वेळा जोरात टाळ्या वाजून तात्यांचं मनापासून स्वागत करा. या भूमिपुत्राने या पातोंड्यासाठी मित्रांनो आपल्याला कोणालाच या गावाचा इतिहास माहिती नाही, परंतु ह्या गावात घडलेल्या 100 वर्षाच्या ज्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडींचा पूर्ण उल्लेख इत्तमभूत इतिहास तात्यांनी आपल्या पुस्तकामध्ये नमूद केला. जे जे विद्यार्थी आता उल्लेख झाला की ते मागे अभ्यासिका आहे. आपल्या गावामध्ये जवळजवळ 3 ते 4 अभ्यासिका आहेत. त्या अभ्यासिकांमध्ये हे पुस्तक आलं पाहिजे. आपल्या व्हॉट्सअप फेसबुकवरती आपण 2-2, 4-4 तास करून मुलं आपला वेगळाच वेळ वाया घालत असतात. त्याच्यापेक्षा ह्या पुस्तकामध्ये आपल्या गावाचा जो इतिहास आहे तो थेट या इंग्रजकालीन ब्रिटिशकालीन पाठापासून असेल तर आपल्या गावाचं आराध्य दैवत विठुरायाचं मंदिर असेल किंवा आपलं खंडोरायाचं मंदिर असेल किंवा गावांची कुस्त्यांची परंपरा असेल किंवा गावामध्ये अनेक ज्या घडामोडी घडल्या, गावांमध्ये जे सरपंच आतापर्यंत झाले त्यांचा संपूर्ण इतिहास, गावामधल्या ज्या ज्या लोकांनी हे गाव उभं करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्याचा संपूर्ण इतिहास या सुपुत्राने जसं जसं आपल्याला माहिती जमा करता येईल तसं तसा प्रत्येकाकडून जमा केला. आणि मित्रांनो याच्यामध्ये कोणता स्वार्थ नाही की माझ्यासारखा थोडंफार तरी मी उठलो आणि मला कुठेतरी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इलेक्शन लढायचं आहे व असा काहीतरी स्वार्थ डोळ्यासमोर धरून पदर खर्च करून आपण 4 वेळा विचार करतो की ह्या कार्यक्रमासाठी आणि ह्या पुस्तकासाठी जवळजवळ 4 वर्षापासून ह्या माणसाने अहोरात्र मेहनत केली. आपण 5 मिनिटं सुद्धा वेळ इतर कामासाठी खर्च करू शकत नाही.
गावात काय चालू आहे, गावाचं काय हे आपल्याला काही नाही. आपण सकाळी पासून संध्याकाळपर्यंत आपल्या दैनंदिन व्यापामध्ये आपल्या कौटुंबिक जीवनाच्या व्यथेमध्ये आपण सगळेजण अटकलेलो आहोत. सकाळी 5 वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यामध्ये आपण सगळेजण अटकलेलो असतो. परंतु समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात की त्या समाजातल्या व्यक्तींमुळे वारकरी संप्रदाय असेल किंवा ह्या समाजातल्या अशा वेगळ्या पद्धतीने काम करणारे व्यक्ती की त्या खऱ्या अर्थानं या समाजाचा इतिहास जिवंत ठेवण्याचं काम करत असतात. आणि असे आपल्याला सगळ्यांना शक्य होत नाही, कारण की आपण सगळेजण आपल्या प्रत्येकजण कामामध्ये व्यापलेला असतो. परंतु ही आवड, सवड आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील तोच माणूस या सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणून ह्या गावासाठी ह्या माणसाने जेवढं मोठं योगदान दिलेलं आहे की शब्दांमध्ये आपण कितीही त्याचं वर्णन केलं तर त्याचं मूल्य होऊ शकत नाही. कारण की या गोष्टी करणं एवढं सोपं नाही. आपल्याला एक साधा अर्ज जरी लिहायचं म्हटलं किंवा आपल्या बँकेची स्लिप जरी लिहायची म्हटली तरी आपण 4 लोकांना विचारतो, बॉय म्हणे स्लिप भरते, हो मला एक अर्ज लिहून दे. परंतु एवढं मोठं पुस्तक गावाचा इतिहास जमा करणं, प्रत्येक गोष्टीची माहिती जमा करणं, प्रत्येक गोष्टी ही लोकांपर्यंत बरोबर गेली पाहिजे. याच्यात थोडीशी जरी चूक झाली तरी नंतर त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप होऊ शकतात किंवा सगळ्या गोष्टी सांभाळून या सगळ्या गोष्टी करणं ही साधी गोष्ट नाही. मी पहिलेच सांगितलं की जर समजा त्यांनी ठरवलं असतं की कुटुंबामधल्या मुलगा मुली अतिशय चांगल्या पदावरती काम करतायत, खूप मोठं आपण म्हणतो ते पॅकेज पगार नाही आता पॅकेज खूप मोठ्या पॅकेजवर दोघंही काम करतात, मुलगा बी मुलगी बी सुनबाई पण या मोठ्या पॅकेजवर काम करणारे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्वतः मायभू असलेला हा सुपुत्र स्वतः स्वयंभू आहे. मायभू ज्या पुस्तकाचा निर्माता, ज्या पुस्तक त्यांनी लिहिलं ते स्वतः स्वयंभू आहेत. दोघंही पती पत्नी हे शासकीय सेवेमध्ये नोकरीला असल्यामुळे दोघांनाही पगार खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीने आहे. ते रिटायरमेंटपर्यंत आपलं स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतील एवढं नक्कीच त्यांच्याकडे आहे. त्यांनी कधीच कोणाजवळ मागितलं नाही. देण्याची प्रवृत्ती लागते, देण्याची ज्ञानच लागते. आणि खऱ्या अर्थाने या दोघा पती पत्नींकडे पाहिल्यानंतर एक आनंद आणि आम्हाला उत्साह असा वाटतो की चेहऱ्यावरती कायम हास्य ठेवणारा, सगळ्या कायमतरी उत्साहात राहणारा, सगळ्यांना प्रोत्साहित करणारा असा माणूस आपल्या गावात जन्मला. या खऱ्या अर्थाने या गावाचं 7 तासा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आज या गावामध्ये तुम्ही ज्या पुस्तकाचं प्रकाशन करतात त्या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच प्रेरणा मिळेल की आम्ही ज्या पद्धतीने काम करतो, आम्ही जे लोकांपर्यंत जाऊन लोकांच्या माध्यमातून जे कामं करतात, आपल्या तालुक्याचे आमदार मंगेश दादा की ज्यांचं खऱ्या अर्थाने या पातळीवरती खूप मोठं प्रेम आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जेव्हा तालुक्यावरती काम करण्याची संधी मिळते त्या संधीचं सोनं कसं करून घेता येईल, आमदार साहेबांच्या मागे लागून या गावामध्ये विविध योजना कशा लोकांपर्यंत पोहोचवता येतील या दृष्टिकोनातून आमचा सदैव प्रयत्न असतो. दादा तालुक्यात त्यांनी आलेले आहेत. आपण व्हॉट्सअप फेसबुकवरती पाहतो, कालच 84 कोटी 94 कोटीची टेंडर नोटीस आपण पाहिली. हजारो कोटीचे कामं या चाळीसगाव तालुक्यामध्ये आले आणि त्यात पातोंड्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे. पातोंड्यामध्ये तुमच्या माध्यमातून तो शिवसावचा चौक आमचा होणार आहे. खरं कारण असं हे सांगण्यामागचं की या पुस्तकामध्ये जो उल्लेख झालेला आहे तो खऱ्या अर्थाने तात्यांना जी प्रेरणा मिळाली की गावागावांमध्ये मी जातो आणि त्या गावांचं जर पाहिलं आणि ह्या गावाचा एक नाव लौकिक आहे. या खंडोरायाच्या मंदिरापासून जर सुरुवात केली तर आपल्या बळीराम बापू जे वैकुंठवासी त्यांचे मित्र होते त्या बापूंचं म्हणजे अशी दोस्तानी असते. हा जे दोस्त आहेत या खऱ्या अर्थाने या मित्रांकरता एक वेळा टाळ्या वाजवली. या मित्रांनी त्यांची मैत्री जपली. मित्रांनो कोणीच कोणाला काही देऊन घेऊन चालत नाही, परंतु जो माणूस मनापासून मैत्री जपतो. 17 वर्षापूर्वी आमच्या गावचं दैवत जे कुस्ती क्षेत्रामध्ये होते आमचे सगळ्यांचे प्रेरणास्थान बळीराम तो फेटा त्यांनी जपून ठेवला. मित्रांनो दोस्तीच अशी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कुठेही अडचणीत असाल फक्त मित्राचं नाव घ्या, आपले सगळे अडचणी दूर होतील. तात्या या गावाच्या वतीनं तुम्हाला शतशः नमन करतो, प्रणाम करतो. तुमच्या भावी आयुष्यामध्ये कुठेही तुम्हाला निरोगी चांगलं आयुष्य मिळेल अशी मी भगवान पांडुरंग चरणी प्रार्थना करतो.
करण्यासाठी या ठिकाणी प्रकाशन झाले योगाचार्य. मी असं म्हणतो 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना कारण त्यांची ती ज्ञानेश्वरी आहे. तशाच प्रकारचा हा पुस्तकाचा ठेवा प्रत्येक गावातील तरुणांनी आपल्या घरात ठेवावा. असा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळे पहावी. पण महाराष्ट्रात असा एकही आमदार नाही की त्याने अशा प्रकारचं रायगडाची तरुणांसाठी या वारी घडवली. अशी माणसं या कार्यक्रमाला लाभली आहेत. योगाचार्यासारखे ज्यांचं पाहिल्यानंतर अजून सुद्धा यवनात अजून यवनात आहे असं शरीर ज्यांना लाभलंय, अशा प्रकारचे त्यांनी माणसं निर्माण करणारी ही माणसं आहेत. या पातोंड्या पुण्यभूमीचा सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम आमच्या केशव ताते आणि आमच्या सौ वहिनींनी या ठिकाणी केलेलं आहे. दोघी उच्चभ्रू आहेत, उच्च त्या ठिकाणी शिक्षित आहेत, MA BEd झालेली माणसं दोघं जण. आणि अशा प्रकारचा वसा उचलणं. एकदा शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला मी सहज प्रश्न विचारला, कारण ही लहानशी रेष आहे ना, हिला हात न लावताना, हिला कुठल्याही प्रकारचं काही न करताना तिला लहान करून दाखव. अहो सर कसं काय होईल? ती लहानशी आहे तर ती लहानच राहील. पण त्याच्यातला एक बुद्धिमान मुलगा उठला आणि फळ्यावर जाऊन त्याने त्या लहान रेषेच्या बाजूला मोठी रेष ओढली. तर ही लहान झाली का नाही? लहान माणसं लहानच असतात, मोठ्या विचाराची माणसं ही मोठी होत असतात. म्हणून जीवनामध्ये मोठी रेष मांडण्याचा प्रयत्न करा. लोक तुम्हाला त्या ठिकाणी डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आता एक प्रतिभा कवी आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत. याची प्रसिद्धी आज मलाही आली. सदैव हसरा चेहरा, सर्वांच्या सुखदुःखात एकत्र होणारा माणूस. एकदा असाच ग्रुप एकत्र आम्ही त्या ठिकाणी आलो आणि त्यावेळेला तात्या म्हणाल्या, अरे रामदास, अरे मला कधी 10,000 रुपयाची मदत करायची एका गरीब मुलाला. अरे रुपया पडला तर पाय ठेवून उभी राहणारी माणसं आहेत. 10,000 रुपये त्यांनी लगेच पटकन माझ्याजवळ दिले आणि गरीब जगन्नाथ प्रेमचंद शिंपी यांच्या लहानशा अतिशय त्या ठिकाणी त्या मुलीला 10,000 रुपये त्यांनी लगेच दिले. मी तुम्हाला सांगितलं, नेतृत्व एकदम सोपं नाही, दातृत्व करावं लागतं. 11 रुपये दिले तर 11 वापरून टाकतो, 1000 रुपये. आणि मग त्यावेळेला माझं नाव आलं पाहिजे, माझं हे केलं पाहिजे. अतिशय पडद्याड काम की आमच्या सर्व मित्रमंडळीमध्ये आगळा आणि वेगळा आहे. अहो या ठिकाणी या माणसाने ची सुरुवात अक्षराने झालेली आहे. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. तेजस्विता, तपस्वी जरी झालं ना तर चेहऱ्यावर तेज दिसतं. तुला करून म्हणायचं. काही आता मी पाहतो या व्यसनाच्या आहारी, या माध्यमाच्या आहारी आपण पाहतो ही माणसं. 18 वर्षाचा मुलगा 70 वर्षाचा म्हातारासारखा दिसतो आणि 70 वर्षाचा म्हातारा 20 वर्षाच्या मुलासारखा दिसतो. हे तारुण्याचे 3 प्रकार आहेत. मला वाटलं होतं गावातली बरीच मंडळी त्या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उभी राहतील. गटातटाचं राजकारण बाजूला सोडून या ठिकाणी माझी एक खंत आहे, अशा या सुंदर कार्यक्रमाला आपली हजेरी लावली पाहिजे. आणि अशा पद्धतीने हे सुवर्णयुग पुन्हा पुन्हा पाहायला मिळत नाही. आणि ज्या माणसाने सर्व माणसं कामं सोडून आपल्यासाठी धावून येणारी आपली माणसं आहेत पहा. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी हे पुस्तक आहे ते जरूर वाचावं, प्रत्येकाने वाचावं. आपल्या मित्रामध्ये, एखाद्या वाढदिवसामध्ये, एखाद्या लग्नाच्या सीझनमध्ये कोणाला तरी सप्रेम भेट म्हणून द्यावं. इतकं सुंदर अतिशय सचित्र आहे. सर्व प्रकारचे चित्र त्याच्यामध्ये दिलेले आहेत. स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास तिथे घडवलेला आहे. एक स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, मला जे घडलं नाही ते तात्यांनी घडून आणलं. सर्व स्वातंत्र्य सैनिकाचे त्या ठिकाणी छायाचित्र जमा केले. सर्व त्या ठिकाणी जुन्या स्मृती उजाळल्या. आणि असा मनुष्य वास्तविक त्या ठिकाणी राहतात तिकडे, पण सर्व लक्ष मात्र त्यांचं इकडे आहे.
आकाशात घाट फिरते पण मुलाजवळ लक्ष राहतं, तिलाजवळ लक्ष राहतं. तसं त्या ठिकाणी तात्यांचं पूर्ण गावावरचं प्रेम तुम्हाला कळून चुकलं असेल. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी या ताबामध्ये, कारण 2 चाकं असतात आणि 1 चाक जर समजा बरोबर नसलं तर काम होत नाही गाड्याचं. त्यांच्याबरोबर सौ मंगला जगताप त्यांच्या सहचारिणी यांचा सुद्धा खारीचा वाटा नाही, पूर्ण वेळ दिला आहे. तुम्हाला माहिती आहे, जर समजा 1 चाक जर समजा बसकं असलं तर ती गाडी काही चालत नाही. एवढं मोठं कार्य करण्यासाठी घरातला मोठा पाठिंबा असावा. एक विरोधाचा भाग आपण ग्रामीण भागाचे म्हणून सांगतो. मी सहज 8 दिवसापूर्वी सटाण्याला लग्नाला निघालो. मित्राने सांगितलं की आपण गाडीने नाही, आपण मोटरसायकल जाऊ. ठीक आहे म्हटलं, जाऊ आपण. त्यावेळेला त्या ठिकाणी मी गाडी घेऊन त्यांच्या दारापुढे गेलो. हळूच मला ऐकू आला, हे रिकामं काम करायचं नाही, काही संबंध नाही, त्या मास्टरले काही काम नाही. आणि असं म्हणून त्या ठिकाणी तो आवाज ऐकला. तो बाहेर आला, माझ्या मित्रांनी म्हणू लागला, म्हणजे तुम्ही सांगा, 1 चाक जर समजा मजबुतीकडचं असलं ना तर त्या ठिकाणी तो स्वतः त्या ठिकाणी हजर राहू शकत नाही. आणि अशा कामांमध्ये एवढं मोठं सहकार्य करणं साधी गोष्ट आहे का? प्रत्येक वेळेला पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी वहिनी काम केलं. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी या माध्यमातून धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. तात्यांच्या या पुस्तकाला या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी आपण आपल्या गावाच्या वतीने, कारण मी तुमच्यातलाच आहे, तुमच्या वतीने गावाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना दीर्घायुष्य करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय भारत. संजय भास्कर पाटील साहेबांना विनंती करतो, सुनील निकम सर तालुका अध्यक्ष भाजपा यांचा सत्कार करावा. त्याबरोबरच संजय पाटील सरपंच उंबरखेड यांचाही सत्कार संजू बाबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर लगेचच आपण अध्यक्षीय भाषणासाठी या तालुक्याचे लाडके आमदार मंगेशदादा चव्हाण यांना आमंत्रित करतो. आज केशव तात्या व मंगलाताई यांच्या लिखाणातून तयार झालेल्या मायभूम या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित आपल्या या गावचे तात्या पाटील. खरं तर त्याला कधी मानपान लागत नव्हता, परंतु निश्चित त्याच्या मनात सरपंचपद लिहिलं होतं. त्याला आज गावाचं सरपंचपद मिळालं. म्हणजे अगदी त्याचं काशीनाथचं माझं नातं म्हटलं तर बंडू अण्णांच्या परिवारापासून 30 वर्षापूर्वी पावड्यावरचं नातं आमचं होतं आणि असं या गावचा सरपंच झाला. तो आमचा काशीनाथ भाऊ, आमचे राजू बंडू अण्णा, शंकरू दादा, डॉक्टर माळी, जगनभाऊ माळी, गणेश भाऊ खैरना, सुनील निकम, नितीन भाऊ पाटील, अशोक तात्या पाटील, आमचा दुसरा संजू भाऊ, जगन्नाथ गोबरमाळी, विष्णूभाऊ रोकडे, सुभाष पक्षीराम महाजन, आमच्या सुमनताई पाटील, रेखाताई महाजन, विश्वास काका देशमुख, अनिल भाऊ माळी, भगवान भाऊ महाजन. माझ्या मते आर्यन बापू सोबत आपले सैनिक ज्यांनी आत्ताच 3 महिन्यापूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा जीव वाचवला ते उमेश भाऊ, या गावातील वडीलधारी मंडळी आणि केशव तात्यांच्या परिवारातील त्यांच्या संजय असतील, प्राजक्ता असेल, त्यांचा मुलगा असेल, हे सर्व. खरं तर हा असा दुर्मिळ असा आजचा क्षण आहे. मी आजवर अनेक कार्यक्रम पाहिले, अनुभवले. राजकीय लोक म्हटले की राजकीय कार्यक्रमांना जाणं तिथल्या कुठल्याही पक्षाचं असलं. आमचा इथं माजी सरपंच बसलाय म्हणजे नानांच्या बाजूला, पण स्वाभाविक कौतुक करणं हे असतं. पण हा एक असा आगळावेगळा कार्यक्रम मलाही अनुभवास आला आणि कायम माझ्याही स्मरणात राहील असा हा आजचा कार्यक्रम.
खरं तर या कार्यक्रमाला पूर्ण वेळ थांबण्याची माझी इच्छा होती. मी 9:30 वाजेपासून फोन लावतोय तर तयारी नव्हती सर, म्हणून मी म्हणजे त्यामुळे झालं. नाही तर अगदी हा कार्यक्रमाला नियोजित वेळेत थांबून, कारण की 9ची पत्रिकेची वेळ होती आणि मी म्हटलं की राज्यशास्त्रातले प्रावीण्य आणि अर्थशास्त्राची जोड असलेल्या मंगलाताई असल्यामुळे हे वेळेवर कार्यक्रम होईल. परंतु वेळेत नाही जरी झाला तरी फार माझ्या मते राजू भाऊ तुम्ही उशीर आलेले दिसताय मित्राच्या कार्यक्रमाला. डॉक्टरांना तुम्ही लवकर आलेले दिसत नाही. पण असो, अतिशय देखणा आणि सुंदर असा हा आजचा कार्यक्रम. आणि आजकाल आपण पाहतोय असे कितीतरी लोक मी पाहतोय. इथं बरेचसे आमचे टोपीवाले काका इथं दिसत आहेत, वयस्कर मंडळी दिसते, तरुण पिढी काही प्रमाणात आहे. पण या मायभूच्या माध्यमातून हा पुढच्या पिढीला एक चांगला आदर्श की या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितपणे या तरुणाईला मिळेल असं मला वाटतं. कारण की ज्या भूमीत आपली पहाट झाली, मातृभूमीत शेवट हा खूप जणांच्या नशिबात नसतो. असे कितीतरी लोक आपण समाजात पाहतोय. पण मला असं वाटतं की 200 वर्षापूर्वीचा सांस्कृतिक परंपरेवरचा आधारित सर्व इतिहास या पुस्तकात जो मांडला गेला आहे, मला तरी अजून पाहण्यात असं आलं नाही की एखाद्या गावावर असं एखादं पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. तालुक्यावर लिहिलं जाऊ शकतं, एखादं आध्यात्मिक क्षेत्र असेल त्याच्यावर लिहिलं जाऊ शकतं. बाबा योगाचं काम करता, योगावर तुम्ही बाबा लिहू शकतात. माझं बाबांचं नाव राहिलं गडबडीने, हां, बाबा योगावर लिहू शकतात. पण मला असं वाटतं की एखाद्या गावावर पुस्तक लिहिलं जाणं, मला असं वाटतं की जरी या पुस्तकाचं प्रातिनिधिक लिखाणाचं काम केशव तात्या सोबत सहचर्य म्हणून मंगलाताई जरी करत असल्या, पण हे इनपुट देणारे तुमचे सगळे जुने मित्र, म्हणजे त्या मित्रांचं मी एकदा टाळ्या वाजून सगळ्यांनी अभिनंदनाने स्वागत केलं पाहिजे. कारण की आवड आणि सवड ह्या दोन गोष्टींची सांगड घालणं आजकाल खूप अवघड झालं आहे. बऱ्याचदा मलाही बऱ्याचशा गोष्टींची आवड आहे पण माझ्याकडे सवड नाही, आणि काही लोकांकडे सवड खूप आहे पण त्यांना आवड नसते. पण हे सगळे एकत्र करण्यासाठी सगळ्या जुन्या मित्रांनी, कारण की संजूदादा तुम्ही म्हटलात की 4 ओळीचं पुस्तक लिहायचं असलं, 4 ओळीचं पत्र किंवा एखादा अर्ज लिहायचा असला तरी आपल्याला 4दा विचार करावा लागतो. आज नाही म्हटलं तरी 200 पानांचं हे पुस्तक लिहिताना 190 पानं मला इथं दिसत आहेत. हां, तरी 190 पानाचं पुस्तक लिहिताना आणि ती मांडणी करताना अचूक मांडणी झाली पाहिजे. गावाचा इतिहास हा खऱ्या अर्थाने लोकांपुढे आला पाहिजे. या दृष्टिकोनातून जो प्रयत्न झाला आहे तो खरं तर त्यांचं कौतुक वाखाणण्यासारखं आहे. कारण की आमच्यासारखी तरुण पिढी ज्यावेळेस काशीनाथसारखा नवीन सरपंच इथं जबाबदारी स्वीकारतो, किंवा तरुणाईला 200 वर्षापूर्वी जर विचारलं की 12 गाड्यांची परंपरा कशी सुरू झाली या गावात, आता राजू भाऊंनी राकेशला किंवा आम्हाला सांगितलं तर आम्हाला पुढे सांगता येईल. परंतु जर ते आम्हाला जर कधी कोणी सांगितलंच नसेल, ती 12 गाड्यांची परंपरा आम्ही सांगू शकणार नाही. प्राजक्ताला तुम्ही सांगितलं म्हणून तिला बहीण भावाचं नाताचं एक वैशिष्ट्य असलेलं ह्या पुस्तकात एक वर्णन झालेलं आहे की बहीण भावाचं नातं कसं जोपासलं गेलं याचं एक चांगलं उदाहरण या पुस्तकामध्ये आहे. म्हणून आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला ते बहीण भावाचं नातं कळेल. या गावची श्रीमंती किती होती, म्हणजे दरोडा पडल्यानंतर चांदी चांदी फेक दो सोना उठा लो, हे सांगणारे हे पुस्तक आहे की हे गाव किती श्रीमंतीचं गाव होतं. या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर कसं उभारलं गेलं, त्या मंदिर उभारणीमध्ये कसं कसं योगदान दिलं, समाजाचे लोक कसे पुढे आलं. आज विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, आज अनेक लोक दर्शन त्यात घेत आहेत, त्या विठ्ठल रुक्मिणीला पाहताय. पण या मंदिर उभारणी मागे किती लोकांनी त्यावेळेस मोठं योगदान दिलं. इथपासून तर 5 पांडवांचा वाडा, जो इतिहास या गावाचा कायम लक्षात राहील, असे कितीतरी या पुस्तकामध्ये उदाहरणं आहे की जो पुढच्या पिढीला कायम लक्षात राहील, स्मरणात राहील असं हे पुस्तक आहे. खरं तर संजू तात्या, तुम्ही पहिले पुस्तक एकदा हे वाचा, कारण की या पुस्तकामध्ये खरंच इथली बाजारपेठ असेल, इथलं समाधीचं दर्शन असेल,
क्रांतिकारकांच्या आहुती संदर्भातला उल्लेख असेल, गुरुपरंपरा असेल, सेवावृत्ती असेल, कितीतरी असे संदर्भ आहेत. मला पहिल्यांदा या पुस्तकाविषयी सहज राजेभाऊ मला एकदा म्हटले की एक छान पुस्तक लिहिलंय. मला काही त्या दिवशी लक्षात आलं नाही. आणि एके दिवशी मी गाडीत प्रवास करत असताना संजू तात्या मला म्हटले की उद्या तुमच्याकडे आमच्या गावचे तुमची माझी खरंच तात्या भेट नव्हती, एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला यावं लागेल. संजू तात्याचं कायम महिन्यात 2 महिन्यात ते तपासत असतात की आमदार आपल्यासोबत आहे का नाही, आपल्यावर प्रेम कमी झालं का नाही. आणि एक आमदार एक कार्यक्रमाचं आमंत्रण देत असतात. आणि मी पण इतका अवघड माणूस आहे, संजू तात्या किंवा पातोंड्यावाल्यांनी बोलवलं की मी बी नाही म्हणत नाही, किती काम अर्जंट राहू द्या. त्या म्हटले की असं एक पुस्तक लिहिलं आहे. आणि नंतर मलाही क्युरियासिटी झाली. मी 1-2 जणांकडनं या पुस्तकाची माहिती घेतली आणि मी घराच्या बाहेर निघत असताना तात्या तुम्ही मला त्या दिवशी भेटलात. मी म्हटलं की तात्या ते पुस्तक मला खूप आवडलं आहे, मी कितीही गडबडीत असलो तरी ह्या कार्यक्रमाला येईल. खरं तर या चांगल्या सोहळ्याला मला येण्याचा हा जो योग आला आणि या गावची जी परंपरा, जी वैभवशाली परंपरा आपण ज्याला म्हणतो की ती मांडली गेली. पण तात्या तुम्ही हे सगळं मांडलं तरी माझी एक नाराजी आहे, तुम्ही एक गोष्ट याच्यामध्ये मांडली नाही. माझ्या मते तुम्हाला कुणी सांगितलं का नाही सांगितलं मला माहिती नाही, पण तुम्ही जेव्हा याची 2nd एडिशन काढाल ती गोष्ट आवर्जून मांडा. या गावाचा 200 वर्षापूर्वीचा इतिहास तुम्ही तो जो नाल्यापासून म्हणजे ब्रिटिशकालीन जो नाल्यापासून तर इथल्या आजच्या कामांचा मांडला, पण आमदाराने दिलेली कामं तुम्ही ह्या पुस्तकात मांडली नाही. तात्या यादी अपडेट व्हायची बाकी आहे. आणि तुम्हाला जी ॲडिशन काढाल त्यावेळेस त्याच्यामध्ये कायम वाढ झालेली दिसेल. इतकी कामं या गावाला मी देणार आहे. खरं तर गमतीचा भाग जाऊ द्या, पण अतिशय चांगलं हे पुस्तक आहे. आणि आजकाल माणूस आणि माणुसकी खूप कमी होत चालली, ग्रामीण भागाने ती जिवंत ठेवली आहे. मी जेवढा जास्त फिरतो त्यावेळेस लोकांच्या वेदना संवेदना गाराणी ज्यावेळेस ऐकतो तर त्यावेळेस बघा आजही तुमचे जुने काळातली मित्र 17 वर्षाचा फेटा तुम्ही सांभाळून ठेवला. एखाद्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मित्रप्रेम काय असावं, तुमच्या इतक्या जुन्या मित्रांनी, म्हणजे इथं असे काही लोक आहेत की राजकीय लोक कायम वेळ देतात, पण काही लोक संजू डॉक्टर माळींना मी आजवर कुठल्याही कार्यक्रमात या गावात कधी आले बा मी पाहिलं नाही, म्हणजे राजकीय कार्यक्रमाला. पण ते असतील कितीतरी लोक असे आहेत की ते आज तुमचे एक मित्रत्वाचं नातं म्हणून इथं थांबलेले आहेत. या पुस्तकात या गावातल्या म्हणजे सुधाकर दादांपासून तर संजू तात्या असतील, पुंडलिक काका असतील, जगन्नाथ नामदेव माळी असतील, शनपुडू दादा आहेत, संजू भाऊंचा आहे, त्या अनुसयाताईंचा इथे संदर्भ तुम्ही जोडला आहे, सुभाष पाटलांचा आहे, तर आजच्या शेवटच्या टप्प्यातला आजचा नेतृत्व काशीनाथ असेल. म्हणजे कितीतरी आबाचा इथं संदर्भ असेल. म्हणजे ज्या ज्या लोकांनी या गावाची राजकीय जबाबदारी सांभाळली त्यांचा संदर्भ असेल. खरं तर एक चांगलं पुस्तक या निमित्तानं प्रकाशन करण्याचा योग आला. विशेष धन्यवाद मी मंगलाताईंसह प्राजक्ता आणि तुमच्या परिवारातील मुलं आणि सुना यांना देखील देतो. कारण की एखादी गोष्ट करायची म्हटली तर परिवाराची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं. नाही तर आजकाल जनरेशन ज्याला म्हणतो विचाराचा गॅप हा खूप वाढत चाललेला आहे. तात्या तुम्ही जरी म्हटलात ते पॅकेज हा कन्सेप्ट जो असला, परंतु संस्कार हे परिवारात खूप महत्त्वाचे असतात. आणि परिवार सांभाळताना मंगलाताई तुम्ही अर्थशास्त्रातल्या प्रावीण्य असल्यामुळे अर्थाचं गणित ज्याला कळालं त्याला आयुष्याचं गणित कळतं. तुम्ही परिवाराचं अर्थाचं गणित सांभाळत असताना नुसतं अर्थशास्त्र म्हणून तुम्ही जरी त्यातनं ग्रॅज्युएशन घेतलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन घेतलं असेल, परंतु मुला मुलींना देखील अतिशय चांगले संस्कार दिलेत. आणि आजही ते उच्च विद्या उभूषित पुण्यासारख्या IIT कंपनीत तुम्ही काल संदर्भ दिला की ते काल परवाच प्राजक्ताने एक ट्रेनिंग देखील कुठे संपवलं. खरं तर या गावातला एक चांगला इतिहास आहे. या गावामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदणारं हे गाव आहे मी असं समजतो. कारण की या गावातले बरेचसे अधिकारी ज्यांनी या गावातला इथं शिक्षण घेतलं असेल, इथं मागेच आपण एका
तुमच्या देवाभाऊच्या शाळेत कार्यक्रम घेतला होता, पुन्हा अजून इथंही बऱ्याचशा अधिकाऱ्यांचा कार्यक्रम घेतला. म्हणजे बरेचसे म्हणजे परिवहन खात्यातले अधिकारी असतील, महसूल खात्यात असतील, शिक्षण खात्यातले मोठ्या पदावर इथं अधिकारी आहेत, इथं पंचायत समितीच्या स्तरावर अधिकारी आहेत, तर चाळीसगावच्या राजकारणात ठसा उठवणारे देखील प्रमुख असे राजकारणी देखील या गावाने दिलेले आहेत. आणि तो सर्व इतिहास या मायभूच्या माध्यमातून मांडण्यात मला असं वाटतं की केशव तात्यांनी अतिशय चांगली मांडणी केलेली आहे. तात्या, जेव्हा जेव्हा तुम्ही सेकंड एडिशन लिहाल, मी निश्चित आवर्जून तुम्हाला सांगतो, मला विचारून तरी घ्या की तुम्ही आत्ता शेवटचं काम काय दिलं, आणि पुस्तक छापायला काम दिलं आणि पुस्तक प्रिंट येईसवर अजून एखादं काम वाढलेलं तुम्हाला दिसेल. कारण की पातोंडा हे अगदी माझं लहानपणाचं पारिवारिक संबंध असलेलं गाव आहे. इथं मी म्हणजे मला आठवतं की पातोंडा म्हटलं तर त्या चेअरमन साहेबांच्या इथे एक संस्था होती, आश्रमशाळा. त्या आश्रमशाळेवर राजूभाऊ तुम्हाला खरं पटणार नाही, संजू तात्या माझा आता मित्र झाला. संजू तात्याचा लहान भाऊ माझा मित्र होता. पप्पू असेल, पप्पू आता आला, स्वप्नील, काशीनाथ, मयूर, आमची सगळे जुने मित्र इथं होते. संजू, मी बऱ्याचदा रात्री इथं यांच्यासोबत झोपलेलो आहे. मला या गावाचा अगदी लहानपणापासून कौतुक आणि हेवा वाटलेला आहे. आज या निमित्तानं पुन्हा त्या आठवणींचा उजाळा देण्याचा मला योग आला, आणि तो योग खरं तर केशव तात्या, मंगलाताई, तुमच्यासोबत तुमच्या सगळ्या ज्या सहकाऱ्यांनी अतिशय त्या सरांनी चांगलं मांडलं की यांनी तुम्हाला जी माहिती पुरवली त्या माहितीच्या आधारे तुम्ही छान पुस्तक लिहू शकलात, म्हणून मी आपलं देखील मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आणि निश्चितपणे मला तर म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर ह्या पुस्तकातले बरेचसे असे संदर्भ आहेत. म्हणजे हा इथला माझ्या मते की दरवाजा गावाचा, आता ही कन्सेप्ट आता आजकाल फार राहिलेली नाही. इथल्या दरवाजाचा पण एक जुना इतिहास आहे. इथल्या अमृतकार परिवाराचा किंवा इथलं घडलेल्या काही घटनांचा संदर्भ, आजही काही घटना अशा आहेत की त्या चित्तथरारक घटना घडल्यात. लहानपणी घडलेले काही दरोडे असतील किंवा काही घटना असतील की त्या मनाला कायम दुःखदायक राहिल्यात, परंतु त्या घटना ह्या जिल्ह्याच्या कायम स्मरणात राहिलेल्या आहेत. चांगल्याही काही घटना ह्या गावाने अशा कायम स्मरणात राहतील अशा केलेल्या आहेत. बऱ्याचशा घटनांचा उल्लेख या पुस्तकात आहे. इथला एक जत्रा म्हणून आपली ती गावची जत्रा, तिचा देखील छान उल्लेख या पुस्तकाच्या माध्यमातून झालेला आहे. आपण आपल्या परीने अतिशय छान पुस्तक लिहून या गावाच्या, मला म्हणतो की एक सेवेचा भाग, कारण की आता आजकाल सेवा ही आपल्या स्तरावर कोणी कशी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्याला दिलेली जबाबदारी नैतिकतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडणं ही देखील एक जबाबदारी मी समजतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला या कार्यक्रमाचं प्रकाशन करण्याचा म्हणजे योगही आला. आयोजकांचं सगळ्यांचं, आपल्या परिवारातील सगळ्या जगताप परिवाराचं मनापासून अभिनंदन. आपण खरं तर मला या कार्यक्रमाला अजून थोडा वेळ थांबता आलं असतं, परंतु उद्या पुन्हा नागपूरचं अधिवेशन आणि परत आमच्याकडे सगळे सिनियर लोकांची बैठक, त्याच्यामुळे मलाही तिथं जायचं आहे. मी आपली सगळ्यांची रजा घेत असताना बाकीचे तर मान्यवर आपल्याला बाबांना ऐकायचं आहे, तुमचं स्वतःचं मनोगत ऐकायचं आहे. याचं डिजिटल रेकॉर्डिंग असल्यामुळे मी ते नक्की आता मागून तेही तुमचं काय आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा मायभूच्या माध्यमातून केशव सरांनी, मंगलाताईंनी अतिशय चांगला ज्वलंत असा 200 वर्षापूर्वीचा इतिहास जो मांडला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या जगताप परिवाराला जास्तीत जास्त त्यांचं आरोग्य सदृढ दोघांचंही राहावं, जेणेकरून पुढच्या एडिशनमध्ये अजून त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी आपली शारीरिक आणि मानसिक, कारण की आर्थिक स्थिती आपली बळकटच आहे की परमेश्वराने आपल्याला ज्याला म्हणतो की लक्ष्मीचं वरदानच दिलं असल्यामुळे आर्थिकची काही फार अडचण नाही आहे. आणि असले तर तुमच्यासोबत जेवढे मित्र आहेत ते इतके स्ट्रॉंग आहेत की ते तुम्हाला केव्हाही तुम्ही सांगा फक्त त्यांना आवाज, ते तुम्हाला नाही म्हणणार नाहीत. ते मला कधी कधी सांगत नाही की त्यांच्याकडे काय आहे, तुम्हालाच एकदा विचारून घ्यावा लागेल की त्यांच्याकडे काय काय शिल्लक आहे. खरं तर या निमित्तानं एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याचा योग आला, म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि या मायभूचं प्रमुख गावकऱ्यांच्या हाताने उपस्थितीत माझ्या बाबांच्या, तुमच्या, सरपंच संजू तात्या
आमचे पार्टीचे दोघं अध्यक्ष, गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातले सर्व पक्षांचं लोकांचं अभिनंदन करतो. आणि जाताना अजून एक सांगतो की या गावाने जो एक चांगला इतिहास रचला ग्रामपंचायतच्या माध्यमातून, बिनविरोध ग्रामपंचायत केली, मला असं वाटतं की त्या इतिहासाची देखील नोंद, कारण की जिल्ह्यातल्या अगदी 10-15 ग्रामपंचायती एवढ्या मोठ्या आहेत, त्यातली ही एक ग्रामपंचायत, आणि सर्व गाव एक ते एक झालं आणि तो बिनविरोध केला. म्हणून गावाचं देखील आज त्या निमित्तानं आभार व्यक्त करतो. गावाच्या विकासाच्या संदर्भात मी आपल्या सोबत आहे हा विश्वास मी कायम देत आलो, आजही तोच विश्वास तुम्हाला देतो. कारण की शेवटी विकास ही गोष्ट कुठे विकत भेटणारे नाही. विजन, दृष्टिकोन हा निर्माण करावा लागतो. आणि या पातोंड्याला कायम माझं ठरलेलं आहे की या गावाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करेल. संजू तात्या आणि सर्वच आपले उपसरपंच, सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व पक्षीय लोकांच्या माध्यमातून या गावाला जास्तीत जास्त निधी देण्याचा देखील माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. पुढच्या वेळेस जेव्हा केव्हा हे पुस्तक छापलं जाईल त्यामध्ये देखील तो उल्लेख आवर्जून राहील असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या या मायबूच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आलेल्या सगळ्यांचं आणि आपल्यासह सरांचं मनापासून अभिनंदन करतो. कार्यक्रमासाठी कोणीही उठू नये, कारण की जरी मी जात असलो तरी आपण या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून पूर्ण वेळ थांबावं ही मी आपणास स्वतःच विनंती करतो. आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण अगदी मार्मिक शब्दात या पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांना हायलाईट करून या पुस्तकाची आतुरता वाढविली आणि या पुढील आवृत्तीत नक्कीच तुम्ही केलेल्या कार्याची दखल घेतली जाईल अशी आशा व्यक्त करतो. पुढील मनोगतासाठी आदरणीय जगन्नाथ गोबरमाळी, सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान माजी पातिरे यांना विनंती करतो. जगन्नाथ गोबरमाळी. आजच्या मायभू पुस्तकाच्या प्रकाशनासंबंधी आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमदार श्री चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि या ठिकाणी त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला की आपल्या लेखकांनी, ते लेखकही आहेत, शाहीरही आहेत, त्यांनी अतिशय बारकाईने आपल्या गावाचा 200 पूर्वीचा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या परिवाराला मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द. म्हणून अंत्ययात्रेची तयारी सुरू केली. मी आता कार्यक्रमाचे पुस्तक प्रकाशनाचे उद्घाटक योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. कशी धाव घेतली ते बोवाड्यातून ऐका. तुळशीरामाची थोरली बहीण भागाबाई झाली गत प्राण, भागाबाई झाली गत. सर्वांनी एक 15 मिनिटं थांबायची कृपा करावी. कार्यक्रम फक्त 15 मिनिटं उरलेला आहे. कोणीही जागेवरनं उठू नये ही विनंती. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि तितकेच माझ्या दृष्टीने सन्माननीय उपस्थित श्रोते बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे पंक्तीत शेवटच्या पंक्तीमध्ये बसायची वेळ आली म्हणजे भांड्यांचा आवाज ऐकायला मिळतो. तसं अनेकांनी भाषणं केल्यानंतर सगळे मुद्दे संपल्यानंतर शेवटच्या माणसांनी काय बोलावं असा प्रश्न पडतो. शिक्षण क्षेत्रामध्ये जवळजवळ 3 टप्पा काम केल्यानंतर कॉपी करण्याची सवय मला नसल्यामुळे जे अगोदर बोलले त्याची पुनरावृत्ती करण्याची मला वेळ येणार नाही अशी दक्षता मी घेतो. सर्वप्रथम मी या गावाचं खास करून अभिनंदन करतो की जो तो पुढे जायला निघाला आहे. असं असताना या गावाने बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक केली, याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. 90 वर्षापैकी 70 वर्ष सार्वजनिक आणि राजकीय काम यात गेलेली आहे. आठवण सांगायची तर आता सांगायला हरकत नाही. माझ्याकडे एक
प्रमाणपत्र कायम आहे. मी अखंड कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे उन्मेषदादांना आमदारकी मिळावी, नंतर खासदारकी मिळावी, याच्यासाठी थोडंसं टेकू मला लावायची संधी मिळाली. आमदार साहेबांचं एकूण हे बघून दोलायमान परिस्थिती होती. त्यांच्यासाठी सुद्धा 3 रात्र प्रवास करून त्यांना आमदारकीचं तिकीट मिळू नये असा प्रयत्न करणारे अनेक होते. त्यांना मिळावं म्हणून प्रयत्न करणारा 3 रात्री प्रवास करणारा माणूस मी आहे. आणि निवड चुकली नाही, कारण कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व या तिन्ही पातळीवर समर्थ असला आमदार पहिल्यांदा आपल्याला मिळालेला आहे. आजकाल राजकारणाची परिस्थिती फार बिघडलेली आहे. आम्ही 3 पक्षातलो होतो. सोनू शिंगण्णा संघटना काँग्रेस, राजाराम बिला समाजवादी आणि मी जनसंघवाला. पण आम्ही तिघं एकत्र काम करू शकत होतो. आज एका पक्षातली माणसं एकत्र काम करू शकत नाही, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शल्य वाटतं. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. संस्कृत सुभाषित काय सांगतं? जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जन्मदात्री आई आणि पालन करणारी धरती माता ह्याच्यापेक्षा जगामध्ये श्रेष्ठ कुठलंही नाही. स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, सरस आहे असं यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच थोर स्वातंत्र्य वीर सावरकरांनी म्हटलेलं आहे, इंग्लंडमधली संपन्नता माहून सुद्धा म्हणतात ते सागराला अर्ज करतात. ने मदसी ने परत मातृभूमीला. मग त्यांना देखील इंग्लंडमध्ये मानवलं नाही. माझ्या मायभूमीला आहे. त्यांचं सोडून द्या, यांचं बघू. यांनी पुस्तक लिहिताना काय विचार केला असेल? आम्ही अनेक पाहिल्या महालमाड्या सुविधा अन्य शहरी, परंतु आम्हाला आमची पातुंडा मायभूमी ग्रामदेवताच प्यारी असं यांनी म्हटलेलं आहे. सावरकरांच्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय, आम्ही पाहिले महालमाड्या अनेक सुंदर शहरी, आम्हास प्यारी आमुची ग्रामदेवता पातुंडा प्यारी. हे यांच्यात आहे. तुमच्याकडे बोट दाखवतो. आपण कुठे गावाला जातो, बाहेरगावी जातो, आपलं बाहेरगावी मन रमत नाही, कारण घराकडे ओढ असते, गावाकडे ओढ असते. अशा पद्धतीने यांनी जे केलेलं आहे पुस्तक, आणि त्याच्यामध्ये 200 पानामध्ये 82 प्रकरण आहेत. आणि माझ्या नजरेतनं सुटलं होतं वाचनामध्ये की डॉक्टर बळीराम बापू यांचा उल्लेख नाही असं मला वाटलं होतं, पण ती बसल्या बसल्या चूक माझी दुरुस्त केली त्यांनी. आहे म्हणे उल्लेख ओ धरता. खरं म्हणजे मी याला पहिल्यांदा या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो प्रकाशक म्हणून, पण याला मी पुस्तक म्हणत नाही. थोडीशी नोंद परत घ्यावी. याला मी स्मरणिका म्हणतो. आणि पोथी, पुराण, गाथा, ग्रंथ आणि पुस्तक यातला फरक समजून घेतला पाहिजे. अतिशय चांगलं पुस्तक त्यांनी दिलेलं आहे. साधारणपणे जवळजवळ 35-36 वर्षापूर्वीची आठवण सांगतो. धामणगावला मी गेलो होतो. ग्रंथ ते वाचनाचं उद्घाटन सुद्धा होतं. आणि त्या वाचनाचे विद्यमान तत्कालीन अध्यक्ष निकम साहेब सहज बोलून गेले की बाबांनी बहुतेक खेडेपाडे काही पाहिलेले दिसत नाही, पहिल्यांदाच खेड्यात आलेले दिसतात. आता अध्यक्ष असल्यामुळे शेवटी संधी मिळाली. मग मी त्यांना सांगितलं, मी खेड्यातच जन्माला आलेलो आहे. अवघ्या 3 ते 4 हजाराच्या वस्तीच्या खेड्यामध्ये अजमेर सौंदाणे तालुका सटाणा. तिथून गावगाडा आणि गाव एकोपा कसा चालतो हे मला अनुभवाने माहिती आहे.
आणि त्यानं सांगितलं आजचा प्रसंग सोडून द्या, परंतु राजकारण समाजकारण या दृष्टीने अख्खा जळगाव जिल्हा पायाखाली घातलेला कार्यकर्ता मी आहे. आणि मग जाता जाता त्यानं सांगितलं की 72-73च्या दुष्काळामध्ये 40गाव तालुक्यामध्ये असं गाव नाही, पाडा नाही, वस्ती नाही की जिथे मी गेलो नाही. गुजरदरीला सुद्धा अनेक वेळा जाऊन आलेलो आहे, योगदान दिलेलं आहे. गिरणा डावा कालवा हे स्वप्न साकार करायला वसंतदादांनी माझ्या पाठीवर थाप मारली. त्यावेळेला मला कधी पक्षपात झाला नाही आणि मी पक्षघात पण कधी केला नाही, पण वसंतदादांनी पाठीवर थाप मारली आहे. गिरणा डावा कालवा झालवा. सोनू शेगांना म्हणलं लिफ्ट इरिगेशन घ्या. मी म्हटलं नाही, लिफ्ट इरिगेशन शेतकऱ्याचा खर्चाचं आहे, डावा कालवा झाला पाहिजे तो झाला. आणि त्यांनी शाबासकी दिली. आणि त्याच वसंतदादाच्या संस्थेने सांगलीने योगरत्न म्हणून पुरस्कार देऊन माझा सत्कार पण केलेला आहे. असा उल्लेख करत असताना त्यानं म्हटलं कुठे सगळीकडे फिरलोय. आणि मग सहजगत्या त्यानं सांगितलं की सायगाव, मांदुर्णा, पिलखोड, उंबरखेड, मेहुणबारा, खेडगाव, वाघळी, पातोंडा, तरवाडे या प्रत्येक गावाचं काय वैशिष्ट्य आहे हे त्यांना ऐकवलं. उपस्थित समुदाय आणि निकम साहेबांना आश्चर्य वाटलं. त्यावेळेला मी उल्लेख केला होता की पातोंडा हे बागायतदारांचं गाव आहे आणि इथला शेतकरी प्रयोगशील आहे. भाजीपाल्याचं उत्पन्न करणारं माझ्या माहितीप्रमाणे 40गाव तालुक्यामधलं पहिलं गाव आहे. त्याच्याही पुढे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले द्राक्ष बगीचा करण्याचा पहिला प्रयोग 40गाव तालुक्यामध्ये पातोंड्याला झालेला आहे असं मला माहिती आहे. आणि मी सांगितलं त्यांना की त्यांनी बळराम बापू सैन्य पांडुरंग नागोमाळी वगैरे हे तर माझे कौटुंबिक संबंध आहेत. तर या गावाने या पुस्तकामध्ये 82 प्रकरणामध्ये सगळ्यांना न्याय दिलेला आहे. आणि या पुस्तका म्हणण्यापेक्षा याला उत्तम स्मरणिका आहे. खरं म्हणजे त्यांचं कौतुक संपूर्ण सगळ्यांनी, मर्यादित लोक राहिलेत पण खरे जिज्ञासू लोक राहिलेत. कार्यक्रमासाठी नाही, जिज्ञासू म्हणून आपण धावत. आपण मनापासून प्रचंड टाळीने त्यांचं कौतुक करूया. कारण 35-36 वर्ष शिक्षणात काम केल्यानंतर जसं आमदार साहेबांनी सुचवलं तसं मी पण सांगणार आहे. काम केल्यानंतर माझा असा अनुभव आला आहे की आजकालचा शिक्षक प्राध्यापक सहसा आपला विषय सोडून पलीकडे जात नाही. अगदी आमच्या महाविद्यालयाचं उदाहरण सांगायचं असेल, एक दिवंगत प्राध्यापक 15 ते 16 वर्ष एकाच टिप्पणवहीमध्ये काना मात्रा फरक न करता 15 वर्ष कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. तसं जात नाही. तेव्हा या पार्श्वभूमीवर मग साहित्य निर्मित तर नाहीच, आपल्या विषयाचा प्रगत अभ्यास पण करीत नाही. या पार्श्वभूमीवर या दाम्पत्याचं, या लक्ष्मीनारायणाचं कौतुक केलं पाहिजे की यांनी सर्व क्षेत्रामध्ये स्पर्श केलेला आहे. आणि दुसऱ्याचा इतरांचा विकास करत असताना आपल्या कुटुंबाकडेही पूर्ण लक्ष दिलेलं आहे. भारतामध्ये कुटुंब व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. अमेरिका पुन्हा कुटुंब संस्था एस्टॅब्लिश करावी, सुरू करावी अशा प्रयत्नात असते. आपल्याकडे मात्र वृद्धाश्रमांची संख्या वाढते. आणि जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये 4 पुरुषार्थ आपल्याला सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थ सांगितले. त्यातले पहिले 3 धर्म, अर्थ आणि काम
हे तर याच जीवनामध्ये सार्थकी लावायचे आहेत. आणि मोक्ष देखील धर्तीवर पाहता येतो. त्याचं कारण असं आहे की स्वर्गात मोक्ष आहे का नाही माहीत नाही, पण जीवनमुक्ती पाहिजे असेल तर जीवनमुक्ती, जीवनातला परमानंद म्हणजेच मोक्ष. हा परमानंद याच जीवनी, याच देही, याच पृथ्वी तुला घेता येतो. याचं कारण असं आहे की मृत्यूने माणूस आपल्यातनं जातो, पण कार्य कर्तृत्वानं तो आपल्यासमोर राहतो. ज्ञानेश्वर माऊली कधी गेली माहीत नाही, लोक विसरायला तयार नाही. संत तुकाराम महाराज कधी गेले, लोक विसरायला तयार नाही. विवेकानंद कधी गेले, लोक विसरायला तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्ष होऊन सुद्धा आपल्या कार्याने आपलं जिवंत आहे. निदान या गावाने माझी आठवण ठेवावी असं काहीतरी प्रत्येकाने केलं पाहिजे. केशवराव आणि त्यांनी केलं, दोघांनी केलं. सहचारिणी अशा असावी. आमचं ते 40गावला रामभाऊ धोबी मागाशी यांनी उल्लेख केला, ज्याचं अर्थकारण नीट त्याचं नीट. तर रामभाऊ धोबी म्हणायचे ज्याचं अर्थकारण नीट त्याचा संसार नीट. नगरपालिकेमध्ये होते रामभाऊ धोबी, माझे मित्र होते. पण आहे अर्थकारण नीट ठेवणारे आणि संसार नीट ठेवणारे दोघं जोडी चांगले. लक्ष्मीनारायण माउंट आबूला जाऊन आल्यापासून जोडी दिसली की मी त्याला लक्ष्मीनारायण म्हणतो, आणि जोडीला लक्ष्मीनारायण. आई प्रत्यक्ष या भूतलावर आई आणि वडील, दुसरं दैवत नाही. आणि लक्षात ठेवा, थोडी वॉर्निंग, जर आज आई वडिलांची काळजी तुम्ही नाही घेतली तर पुढची पिढी तुमची पण काळजी घेणार नाही. तंबाखू चोरणाऱ्या माणसाला आपल्या मुलाला गुटखा खाऊ नको हे सांगता येत नाही. म्हणलं मी जे तयार विषय होतो, मी सगळ्यांनी अनेक संजय आबापासून सगळ्यांनी अनेक सगळं सांगून टाकलं. म्हणलं काय सांगावं. तेव्हा हा अतिशय चांगला प्रयत्न आहे आणि हा पातळण्याचा पहिला प्रयत्न आहे. जर तालुक्यातनं अन्य ठिकाणी लोकांनी असा प्रयोग केला तर त्या गावाचा स्वाभिमान जागृत होईल. नव्या पिढीला त्या गावाचं कार्य करतो तो समजेल. जवळजवळ 4-5 पिढ्याचं वर्णन याच्यात आहे. म्हणजे पूर्वी लोक, आज विशेष म्हणजे राजकारण समाजकारण असेल, पातोंडा गावामध्ये मी जसं सांगितलं की बागायती शेवट द्राक्षाचा मळा केला. आज माझ्या मैत्रिणी घरेलू उद्योग, छोटे मोठे उद्योग करण्यामध्ये पातोंडा अग्रेसर आहे असं माझा अभ्यास आहे. कदाचित कमी असेल पण आहे. प्रत्येक उद्योग आहे. उद्योग विनम पुरुष नुपैती लक्ष्मी. ज्याच्याकडे उद्योग नाही त्याच्याकडे लक्ष्मी राहत नाही. आणि त्यांनी सांगितलं मगाशी लक्ष्मी आहे, सरस्वती आहे. विशेष म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती सहसा एकत्र नांदत नाही, पण जर केशवराव आणि मंगलाताई यांच्याकडे लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीही एकत्र नांदता येते, विशेष आहे. आणि हा आदर्श घेण्यासारखा आहे, तो घ्यावा. अधिक काही बोलण्याची आता आवश्यकता नाही. फक्त आमदारांनी सांगितलं की अजून ॲडिशन करता येईल, तर मी परत सांगतो, हे पुस्तक प्रकाशित झालेले पण याला स्वरूप स्मरणिकेचं आहे. आणि पुढच्या लिखाणामध्ये थोडी काळजी घ्यावी. शुद्ध लेखन बघितलं पाहिजे छापण्यापूर्वी. आता माझ्यातला शिक्षण क्षेत्राचा माणूस हे बोलतो आहे की शुद्ध लेखन. मीच जर अशुद्ध बोलायला लागलो तर माझा नातूही अशुद्ध बोलायला लागेल. मी जर चांगला वागलो तर माझा नातूही चांगला वागेल, माझा मुलगाही चांगला वागेल. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सुरुवात आपल्यापासून होते. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. पुन्हा एकदा मनापासून या दोघांचं मी कौतुक करतो आणि पातोंडेकरांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. आता मोजून तात्यांनी या पुस्तकाच्या बाबतीत मेहनत घेतली. कोण बोलतोय का? त्रिकोण आहे, आहार विहार विश्रांती. 3 गोष्टी बरोबर ठेवा, आरोग्य चांगलं राहील.
माणसाला विचारल्यानंतर सुद्धा सांगितलं आलेलं नव्हतं. त्यावेळेस मी वयाने लहान असलो तरी मला फेल वाटत होतं की आपल्या गावातल्या 80 वर्षाच्या वयस्कर वृद्धाला सांगता येत नाही की ही मूर्ती कसली आहे बुवा. परंतु आम्हाला उत्सुकता होती. आम्ही सर्वांनी त्या गोष्टीत थोडंसं आत जाण्याचं केलं. तर बघायचं बुवा आपण करून सनी. परंतु मग ते बघायचं कसं. मूर्ती कलाकार संतोष जीवनना बोलवलं. ते म्हटले की आपल्याला जर शेंदूर काढायचा तर तुम्हाला पूजन करावं लागेल. मग नाना जोशी काकांना विचारलं. त्यांनाही सांगता आलं नाही कुठलं मंदिर आहे, परंतु गणपती म्हणून पूजन करतो आपण एवढं माहिती होतं. मग नाना काकांना बोलवलं, पूजन वगैरे करायचं सगळं काही ठरवल्यानंतर ज्यावेळेस शेंदूर काढायला लागलो आपण, अगोदर थोडं थोडं करत असताना वरून ती मारुतीची शेपटीवरून आपल्याला थोडीशी कळाली. तर मग उत्सुकता जास्तच वाढत गेली की आता आपल्याला इथं नेमकं काय निघतंय. ते हळूहळू करत असताना मग तिथं आपलं मारुती निघाले. मारुती राय आपण सूर्यमुखी मारुती आपण स्वतःहून नाव ठेवून दिलं. तिथं मग आपण बऱ्यापैकी कार्यक्रम वगैरे केले. अशा पद्धतीने मी केशवदात्यांना संपूर्ण माहिती सांगितली. परंतु मला फेल आज बी वाटतंय की आपल्या त्यावेळेस 80 वर्षाच्या 90 वर्षाच्या माणसाला जर सांगता आलं नाही गावाविषयी खूप वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे. परंतु तात्यांनी आज जे काही केलेलं आहे हे गावाला एक परत आठवणी आणि आपल्या काही गोष्टी न माहिती या सुधारण्याची वेळ या पुस्तकाच्या मार्फत राहणार आहे. परंतु आपल्या गावातील जेवढे वयोवृद्ध आहे यांनी ही चूक परत करायला नको. तुमच्या घरात जे व्यक्ती असतील, नातू असतील, कोणी असतील, त्यांना तुम्ही काही गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे. वैयक्तिक घरातल्या असतील किंवा आपल्या गावातील कुठल्या प्रति रूढी पद्धती 12 गाड्या असतील, विठ्ठल मंदिराचा असेल, आपलं दत्त मंदिराचं सांगितलं, त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यात उल्लेख केलेला आहे. परंतु एवढं मला नाही वाटत काहींना आवड आहे इतकी वाचण्याची. परंतु तुम्ही बोलण्यातून ते शिकवलं गेलं पाहिजे तुमच्या मुलांना किंवा नातवांना. कारण हे जागृत ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण हा 200 वर्षापूर्वीचा इतिहासात स्वतः मलाही काही माहीत नव्हतं, परंतु ह्या मंदिरामुळे मला एक अनुभव आलेला होता. पण त्यावेळेस मला वाटलं की आपल्याला खरोखर माहिती असलं पाहिजे. त्यामुळे हा जो 200 वर्षापूर्वीचा इतिहास जो उजेडात आणला आहे असे आपल्या गावचे, आता त्यांना कुठलाही शब्द वापरला तो जरा माझ्या मते कमीच वाटेल, इतका मोठेपणा दिला तितका. असे आपले केशव तात्या, त्यांचे मी शब्दसमानांनी आभार मानतो व धन्यवाद व्यक्त करतो. कारण त्यांनी आपल्या गावासाठी ही जी गोष्ट आहे ही काही पिढ्या पुढे येणार आहे. स्वतःचं मी काय व हे मोठेपणा करण्यापेक्षा पुस्तकातून जे मिळणार आहे आपल्याला ते पूर्ण गावासाठी आणि त्याच्यासाठी आठवण ठेवण्याच्या खूप गरजेच्यासाठी आहे. तरी सर्वांनी अशा कार्यक्रमांना जी हजेरी लावायला पाहिजे होती आज ती आपल्या गावात मिळालेली नाही. कारण आपल्या गावात आज बी लोक विसरलेली नाही. किंवा मला असं वाटतं काही लोकांना महत्त्वच माहीत नाही की कार्यक्रम कसला आहे वा किंवा कोणत्या पद्धतीचा आहे. एखाद्यांना ती सवय पडलेली असते हा कार्यक्रम कुठल्या रूपाने पाहायचा बा, परंतु तसं झालं नको पाहिजे होतं. हा कार्यक्रम हा पूर्ण गावाच्या आठवणींच्या, प्रत्येकाच्या कुटुंबाच्या, प्रत्येकाच्या काही रूढी परंपरा असतील आपल्या गावाच्या, कुस्ती यात्रा सगळ्या असतील, याच्यासाठी होता. त्याच्यामुळे इथं गर्दी आज ही कमीत कमी इतक्या डबल तरी पाहिजे होती असं माझं मत होतं. परंतु आपल्याला काही बोलण्याचा अधिकार नाही लोकांना. परंतु आपण वागतो त्याच्यातून ज्याने त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने शिकवली पाहिजे, मला नाही वाटत असं. कारण आजकाल खूप पुढे गेलेले लोक, व्हॉट्सअप, मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे मी बोलावं सांगावं ही काही मला वाटत नाही. परंतु समजून घ्यायला पाहिजे काही गोष्टी, कुठला कार्यक्रम आहे, कुठल्या कार्यक्रमात हजर राहावं नाही राहावं असं. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद दादा. यानंतर ज्यांनी मायभू या पुस्तकाचे लेखन केले तो लेखन प्रवास कथन करण्यासाठी मी आदरणीय केशवराव जगताप सर यांना आमंत्रित करतो. अरे बापरे, या दीपक पाटील सर. सत्कार करतो. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा,
वह भारत देश है मेरा. या भारत मातेच्या कुशीत माझी मायभू ही स्वर्गादपी गरी अशी, स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशी आहे. आणि त्यासाठी याजसाठी होता केला हट्टास. आजचा दिवस मायभूसाठी पुस्तकरूपी अलंकारांनी सजवून गोड व्हावा. समर्थ व्यासपीठ वेळेअभावी नाव घेऊ शकत नाही. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि माझी सर्व बंधू भगिनी, वयाने श्रेष्ठ ज्येष्ठ, सर्व माझे आप्तेष्ट नातेवाईक आणि मायभू सुपुत्रांनो, सजे सारे लोक आहे, सजे सारे लोक आहे, क्षण आले अमृताचे. उजळलेला मंच आहे, उजळलेला हा मंच आहे, तेज जसे पौर्णिमेचे. उजळलेला हा मंच आहे, तेज जसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले, त्या मनालाही कळाले भाव माझ्या मनाचे. त्या मनालाही कळाले भाव माझ्या मनाचे. गोड मानून घ्या रसिको शब्द माझे स्वागताचे, शब्द माझे स्वागताचे. मायभू हे पुस्तक आजवर माझ्या मायभूच्या लेकरांच्या कर्तृत्वाने संपूर्ण माखलेलं आहे. गेल्या 200 वर्षाचा इतिहास, गेल्या 4 वर्षापासूनच्या अथक प्रयत्नातून, मातृभूमीच्या प्रेमापोटी, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून मी, आम्ही, आपण 3 शब्द वापरले. मी, आम्ही आणि आपण हे लिखाण करू शकलो. यासाठी ज्या ज्या साऱ्यांनी मदत केली, सहकार्य केले, त्या साऱ्यांचे आम्ही ऋणी आहोत. विशेष करून घराघरातून पूर्वजांची खोलवर माहिती या ग्रंथात संग्रहित करून भावी पिढीला पिढ्यानपिढ्या पुरेल, मार्गदर्शक ठरेल असेच हे पुस्तक आहे. पातोंडा गावी संतांची भूमी कशी आहे, मंदिराचा गाव, मंदिरांचा गाव, धार्मिक वृत्तीने जोपासणारा कसा आहे त्याचं वर्णन या पुस्तकात केलेलं आहे. काकासाहेबांसोबत साऱ्या माझ्या मायभूत ज्या लोकांनी स्वातंत्र्य सैनिकांसोबत अमर होऊन कार्य केलं, या साऱ्यांचा जणू या ठिकाणी बोल पटत आहे. 12 गाड्यांची परंपरा, भाऊ बहिणींचं प्रेम, अतूट प्रेम कसं असतं ही ती परंपरा, गाव कसं जोपासत आहे हे वर्णन आहे. श्रीमंत बाळाबाबा अमृतकार यांची श्रीमंती गावचं भूषण आहे, आजही आहे. सोना सोना चुन लो, मगाशीच आमदार साहेब बोलले, सोना सोना चुन लो, चांदी चांदी फेकतो. हे शब्द अंगाला शहारे निर्माण करणारे आहेत. त्यावेळेला गावाची श्रीमंती कशी होती, तीच श्रीमंती आजही अमृतकार कुटुंबामध्ये टिकून आहे. या डाख्याच्या वर्णनामध्ये आज आपण त्या पुस्तकाच्या रूपाने रममाण जर झालो तर गावची कथा आपल्या स्मरणात राहील. असं वर्णन, लिखाण म्हणजे त्यावेळेला या अमृतकार कुटुंबाला मदत करणारं, सहकार्य करणारं संघटन कसं गावात होतं याचं वर्णनसुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. मंदिरांचा गाव, मंदिरांची उभारणी, भोजराज बाबा, जयराम बुवा, नंतर माळराज महाराज ज्यांनी आडातून पाण्याऐवजी तुपाची बादली काढली. हो, केवढं सामर्थ्य असेल, केवढी शक्ती असेल. गावराणी एक वेळेला पंक्तीला वारकरी आले आणि पंक्तीला वाढायला तूप नव्हतं आणि त्या तुपाच्या आडामध्ये पाणीसाठी बादली टाकली, त्याच्यामध्ये तूप भरून आलेलं होतं. म्हणजे केवढा हा संत या ठिकाणी गावासाठी त्याने आपला हा गाव उभा केला. त्यासाठी पंक्तीसाठी आडातून तुपाची बादली काढली. त्यानंतर त्यांची परंपरा चालवणाऱ्यांचं, आजच्या कीर्तनकारांचं सुद्धा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पांडवांचा वाडा मगाशीच उल्लेख झाला, कोळी घराणं होतं.
या कोळी घराण्यावर जे संकट कोसळलं, या इथं जुनी माणसं आहेत, सगळ्यांना माहिती आहे. या संकटापासून साऱ्या गावाने कसे या कुटुंबाला सावरले, आजही संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी कसं उभं आहे याचं वर्णन त्या पुस्तकात केलं आहे. या साऱ्या माहितीसाठी मला जी मदत केली त्यात श्री सर्वस्वी जगन्नाथराव माळे हे माझे मित्र अग्रेसर आहेत. त्याचबरोबर इथे उपस्थित राजूभाऊ असतील, डॉक्टर असतील, संजीवभाऊ असतील, या साऱ्यांनी मला जवळून मदत केली आहे. त्यासाठी आज मी हे लिखाण करू शकलो यांच्या जोरावर. त्याचबरोबर इथं उपस्थित असणाऱ्या साऱ्यांनीच या पुस्तकाच्या लिखाणासाठी मला भरघोस अशी मदत केलेली आहे. त्यामुळे मी हे पुस्तक लिहू शकलो. तशी या पुस्तकाची किंमत अनमोल आहे, त्याला किंमत नाही. फक्त त्यासाठी पण या 200 पेजेस पुस्तकाची सहयोग राशी किंमत नाही, शब्द वापरला, सहयोग राशी मी फक्त 151 रुपये ठेवलेला आहे. प्रत्येकाने हे पुस्तक खरेदी करावं, आपल्या कुटुंबात, आपल्या घरात ग्रंथरूपाने ठेवावं अशी माझी इच्छा आहे. आणि ती इच्छा आपण सर्व पूर्ण करतील अशी माझी खात्री आहे. प्रत्येकाने हा ग्रंथ त्याच्यासाठी घेतला पाहिजे, ज्याच्यातून तरुणांपुढे हा मी आदर्श मांडला आहे. याच्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक 151 रुपये देऊन खरेदी करावं आणि आपले या मायभूसाठी योगदान द्यावं. आपण सर्वजण या मायभूच्या प्रेमापोटी माझ्या या पुस्तक प्रकाशनासाठी आलात. आपण साऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व आपणा सर्वांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. पुस्तक विक्री बाजूला ठेवलेली आहे. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. आपण सर्व येथे जमलात व पुस्तक प्रकाशन सोहळा हा दैदिप्यमान प्रकारे पार पडलात. आता आयोजकांकडून एक आभार प्रदर्शनाची एक छोटीशी पूर्व करून घेऊया. आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. हृदयात असे घर बांधूया की अशा घराला दार कशाला, अशा घराला दार कशाला. मी आयोजक जगताप परिवाराकडून संपूर्ण ग्रामस्थ पातोंडावासियांचं मनपूर्वक आभार मानतो. आमच्या पप्पांनी लिहिलेल्या या मायभू या पुस्तकाच्या या सुंदर अशा सोहळ्यासाठी आपल्या वेळात वेळ काढून आपण सर्वांनी मनापासून उपस्थिती लावली. सर्वप्रथम ज्यांची मला आत्ता आठवण येते ते म्हणजे आमचे आजोबा. 2 महिन्यापूर्वी ते वारले, ते देवाघरी गेले आणि त्यांची फार इच्छा होती किंवा माझ्या पप्पांची आणि आमची सर्वांची पण फार इच्छा होती की या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते त्यांच्या उपस्थितीत व्हायला हवं आणि तो कार्यक्रम त्यांच्यासमोर व्हायला हवा. बट अनफॉर्च्युनेटली ते होऊ शकलं नाही. तरी पण आज ते जिथे असतील ते हा कार्यक्रम बघताना फार मनापासून आनंदी होत असतील. लहानपणापासूनची त्यांच्याविषयीची माझी एक आठवण होती की ते जेव्हा पण घरी असतील त्यांचा एक पण दिवस असा गेला नव्हता ज्यावेळेस ते पुस्तक वाचत नव्हते. त्यांच्या हातात सदैव कुठलं ना कुठलं एक पुस्तक कायम असायचं. कदाचित तीच त्यांची वाचनाची आवड असेल ज्याच्यामुळे आमच्या वडिलांना हे पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाली असेल. आजच्या कार्यक्रमाला अधिवेशनाच्या वेळात आणि सर्व राजकीय कार्यक्रमांमध्ये पण वेळ काढून ज्यांनी एवढा वेळ उपस्थिती लावली आणि मनापासून ज्यांनी कार्यक्रमामध्ये हजेरी लावली असे आपले लाडके आमदार श्री मंगेशदादा चव्हाण यांचे मी आभार मानतो. तसेच बालपणापासूनचे आमचे शैक्षणिक गुरु, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाबासाहेब चंद्रात्रे सर. लहानपणी 4थी स्कॉलरशिपला असताना AB हायस्कूलकडून जो आमचा सत्कार झाला होता आणि त्याच्यामध्ये जे शब्द लिहिले गेले होते सर्टिफिकेटवरती ते आपल्याकडचे होते, जे सर्टिफिकेट आम्ही आज पण जपून ठेवलं आहे. आपल्याला बघून मला आज त्या दिवसाची आठवण झाली. त्यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती आणि माझ्या पप्पांचे अतिशय लाडके श्री संजयदादा पाटील, आपण
कायमच मला कधी असं आम्हाला वाटलं नाही की म्हणजे एक घरातली व्यक्ती असल्यासारखं आपण सर्व कार्यक्रमांमध्ये आणि प्रत्येक वेळेस पप्पांचं तोंड भरून कौतुक करतात. आमच्या पूर्ण परिवाराला कायम आपली साथ असते. त्यासाठी कार्यक्रमामध्ये आपण पूर्ण वेळ मनापासून हजेरी लावली आणि सर्व याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेतला, त्यामुळे आपले आभार. आजचे पातोंडा गावचे आपले सरपंच श्री काशीनाथ दादा शिरसाट, आपण उपस्थिती लावली, आपले पण मनापासून आभार. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेणपडू निंबा पाटील, आपले आभार. तसेच उपस्थित सर्व मान्यवर, सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी सदस्य व समस्त पातोंडे गावातील ग्रामस्थ मंडळी, आपण या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, आपले पण मनापासून आभार. आणि विशेष म्हणजे माझ्या पप्पांचे अतिशय जवळचे मित्र श्री राजेंद्र काका रावते, श्री संजय पांडुरंग माळी काका, तसेच श्री जगन्नामू माळी काका, आपण इतका वेळ काढून पूर्ण वेळ उपस्थिती लावली, त्यामुळे मनापासून माझ्याकडून पण आपले आभार. कारण मी आपल्याला कायम धावपळीत आणि अतिशय घाईमध्ये एकामागे एक गोष्टी करताना बघितलं, पण आज पूर्ण वेळ शांतपणाने आपण पूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, सो आपले पण सर्वांचे आभार. परत एकदा जगताप परिवाराकडून उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार. थँक्यू. नमन माझ समर्थाला, आदि नमन माझ समर्थाला, आदि नमन माझ समर्थाला, गुरु माऊलीला सद्गुरूला, माय पित्याला खानदेश माय भूला. डफावर थाप तुंतुण्या तान, डफावर थाप तुंतुण्या तान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. पातोंडे गावाचे गातो गुणगान जी जी, पातोंडे गावाचे गातो गुणगान जी 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 जी. आधी नमन महाराष्ट्राला, आधी नमन महाराष्ट्राला, 40 गावच्या पातोंडे गावाला, पातोंड्याच्या मुलकी पाटलाला, पातोंड्याच्या मुलकी पाटलाला. शिलवान त्याच्या लेकीला, त्याच्या लेकीला जिरहाजी जी, त्याच्या लेकीला जिरहाजी जी, त्याच्या लेकीला जिरहाजी जी.